कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. चला मॅचची सुरुवात. पहिला बॉल स्ट्राइक वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र प्लेयर ऑफ द मॅच ठरले होते दीपल शाह. पाच ओव्हरची मॅच असणार आहे. स्ट्राइक वरती मात्र आपण पाहतोय बॉलिंग करतोय आणि त्याच्या समोर मात्र दीपेश अर्थात दीपल. चांगला फटका आणि या वेळेला 4 धावा. दीपल शाह पचीच्या बॅट मधून खणखणीत चौकार येतोय. थोड्या वेळासाठी बॉल हवेत जरूर राहिला, परंतु तिकडे आपण जर पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये पडला. अगदी मैदानाच्या सीमारेषेच्या आतमध्ये टप्पा पडून मात्र बॉल बाहेर चाललाय. नशीबवान ठरलाय दीपल शाह आणि हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आडव्या बॅटने मात्र लॉफ्ट केलेला फटका होता. एक धाव मात्र कुठेतरी मिळू शकली असती, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे, फिल्डर नाहीये. बॉटमहँडचा वापर आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय चेंडू, परंतु जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन, परंतु बॉलला अडवू शकलेले नाहीयेत. बॉल जातोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. दीपल शाह एक तंत्रशुद्ध फलंदाज. बॉटमहँडचा वापर केला, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकही पुऱ्या ताकदीने बॉलला अडवण्यासाठी धावले, चेंडूवर तुटून पडले, परंतु बॉलला जाताना आपण बघतोय ते बाउंड्रीच्या बाहेर. अजून 4 धावा दीपल शाहच्या बॅटमधून. धावफलक आता मात्र जलद गतीने धावू लागलेले आहे. पहिल्याच ओव्हर पासून, सुरुवातीच्या बॉल पासूनच अगदी टॉप गिअरवर गाडी टाकली आहे दीपल शाहने. चांगला प्रयत्न, क्षेत्ररक्षकालाही तितकंच दाद द्यावी लागेल. आणि हा वाईड बॉल प्रेशर बनवलाय कुठेतरी दीपल शाहने गोलंदाज दिनेश वरती. धावसंख्या डबल डिजिट मध्ये अवघ्या 2 चेंडूत 10 धावा. चांगला स्टार्ट. यावेळेला कट केलाय, बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका. यष्टीरक्षक मात्र बॉलवर जातोय, तोपर्यंत स्ट्राइक रोटेट सचिन राणे आणि दीपल शाह ही सलामीची जोडी आपण बघतोय असलफा पॅकर कडून. मेगा फायनल आपण पाहतोय 40+ ची. ओव्हर 40 गटाची 40 वर्षावरील खेळाडूंची ही मेगा फायनल आहे. एका बाजूला कल्याणचा टर्मिनेटर तर दुसऱ्या बाजूला असलफा पॅकर, एक बहुचर्चित संघ. यावेळेला मात्र सचिन राणे जबरदस्त फटका खेळलाय. बॉल जातोय पुन्हा एकदा मात्र सचिन राणेच्या बॅटमधून निघालेल्या फटक्यासोबत 4 धावांसाठी. सचिन राणेच्याही बॅटमधून चौकार आलाय. दीपल से बचोगे तो सचिन से पिटोगे और सचिन से बचोगे तो दीपल से पिटोगे. 15 धावा, 4 चेंडू. यावेळेला मनगटी फटका, पुन्हा एकदा मात्र डीप स्क्वेअर लेगकडे जाताना बॉल पुन्हा एकदा मात्र धाव जातो सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 4 4 4. चौकार. दोन चौकार दीपलच्या बॅटमधून आलेत, 2 चौकार सचिन राणेच्या बॅटमधून आलेत. आज दाखवून दिलंय असलफा पॅकर टीमने की का आम्ही वाय चषकाच्या या स्पर्धेच्या कित्येक पर्वांवरती आपलं अधिराज्य गाजवलंय. आज ओव्हर 40 मध्ये सुद्धा कमालीची कामगिरी असलफा पॅकर कडून. 5 चेंडू 19 धावा स्कोरबोर्ड वरती. पंचांकडे पाहूया. येस, पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. चौकारानंतर मात्र कुठेतरी दडपण आहे गोलंदाजावरती सुद्धा. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय. 20 विदाउट एनी लॉस. 5 चेंडू बिनगडी बाद, 20 धावा असलफा पॅकर.
हाफ ट्रॅकर बॉल कट केलाय बॅकवर्ड पॉइंट कडे. आणखीन एक दिमागदार चौकार सचिन राणे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. असल्फा पॅकर 24 धावा पहिल्या षटकात. महागडी ओव्हर दिनेशच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते असल्फा पॅकरच्या सलामीच्या जोडीकडून. एका बाजूला दीपल शाह पची आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला सचिन राणे असल्फा पॅकरचे कर्णधार. तसं बघायला गेलं तर दोघांनी सांगितलं की आता वायकट्टा आमचं हे माहेरघर झाल्यासारखंच आहे. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेवरती मात्र आपलं नाव कोरलंय. असल्फा पॅकर नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. राऊंड विकेटचा मारा, कव्हरला खेळायचं होतं. बॅटच्या इनसाइड डिशला चेंडू लागून मात्र शॉट मिड विकेट कडे चाललाय. निर्धाव चेंडून सुरुवात होते नवीन ओव्हरची. प्रसाद लेफ्ट आर्म राऊंड विकेट, 5 टू गो. या वेळेला मनगटी फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय आणि दीपल शहाच्या बॅट मधून प्रसादला दिला जातोय. प्रसाद 4 धावांचा हा खणखणीत दर्जेदार दिमागदार चौकार. काय क्लास आहे या खेळाडूची, बातच निराळी आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु फिल्डर आहे. एक मानाची स्पर्धा, एक प्रतिष्ठेची स्पर्धा. यावेळेला टॅप केलाय सचिन राणे. एक दिमागदार खेळाडू आहे, एक दिमागदार कॅप्टन आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे वाय चषक, प्रत्येकाची इच्छा आहे वाय चषक, प्रत्येकाला हवा आहे वाय चषक, प्रत्येकाला जिंकायचं आहे वाय चषक. पुन्हा एकदा क्लासिकल फटका, कॉपी बुक स्टाईल. थ्रो केलाय सचिन राणेच्या दिशेने, स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने, विकेट किपरच्या दिशेने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 31. दुसरी ओव्हर, लास्ट बॉल. प्रसाद विरुद्ध सचिन. पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेने खेळलाय फटका. बॉल अडवतील तोपर्यंत अतिशय जलद गतीनं, अतिशय चपळाईनं, चतुराईनं ही आणखीन एक धाव सचिन राणेने मिळवली आपल्या संघासाठी. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 32 धावा. काय सरासरी आहे आणि काय स्ट्राईक रेट आहे दोन्ही बॅटरचा. दीपल शाह 7 चेंडूत 15 वर, तर सचिन राणे 5 चेंडूत 14 वर बॅटिंग करत असताना 2 ओव्हर नंतर 16च्या सरासरीनं बिनगडी बाद 32 धावा. 5 ओव्हरची मॅच. आणि एक आनंदाची बातमी आपल्या स्पर्धेसाठीची. आजच्या दिवसामध्ये आज संपूर्ण प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 90,000 अधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह पाहिली आहे. तर या संपूर्ण 5 दिवसांमध्ये 5 लाख अधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी होऊन जाऊ द्या प्रेक्षकांकडून सुद्धा. प्रेक्षकांचं या स्पर्धेपोटीचं प्रेम किती आहे हे यावरून कळून येतंय. या वेळेला दीपल शाह क्रॅकिंग स्ट्रोक, लाजवाब, उमदा आला. आणखीन एक चौकार दीपल शाहच्या बॅटमधून. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. व्हॉट अ बॅटिंग बाय दीपल शाह. अगदी डोळ्याला थंडावे देतील असे फटके येत आहेत त्याच्या बॅटमधून. पाहावे पाहावे आणि पाहतच राहावे असे चौकार मात्र आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. यानंतर वामिका स्टार पालघर आणि आदित्य सत्यविनायक कामोठे तयार राहायचंय. आणि आणखीन एक दर्जेदार फटका दीपल शाहच्या बॅटमधून. वाय चषक चौकार. इथे मात्र चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पकड मजबूत करतायत सुरुवातीपासूनच या मॅच वरती.
असेल फॉर पॅकर. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न, नाराज मात्र स्वतःवरती. प्रॉपर संपर्क घडत नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. पायावर आदळतोय चेंडू. डॉट बॉल. शेवटचा बॉल. धावसंख्या बिनगडी बाद 41. आणि यावेळेला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला काय बघायला मिळाले बॅटर कडून. दीपल शाह, सचिन राणे एक चांगली भागीदारी करतायत. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या मात्र 42 धावांवर. 14 धावांच्या सरासरीने मात्र हे धावफलक धावतंय. पहिल्या दुसऱ्या गेअरवर गाडी चालवलीच नाहीये. सुरुवातीपासूनच टॉप गेअरवर आहे यांची गाडी. 3 ओव्हर 42. दीपल शाह 12 चेंडूत 24, 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. सचिन राणे मात्र 6 चेंडूत 15 वर. 2 चौकार याही ओव्हर मधून. एकूण 10 धावांचं हे षटक चान्स. आणि पुन्हा एकदा प्रसाद बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. 6 टू गो. कॅमेरामॅन एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने पहिला बॉल दीपल शाह साठी. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. बॉल जाईल सीमा रे पार. चौकार. अडवला यावेळेला बॉल. कव्हर पॉइंट वर फिल्डर आहे. दीपल शाहला आता अडवणं तितकं सोपं नाहीये. कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये आहे टर्मिनेटर कल्याण टीम. धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. आणि हा विकेट. सचिन राणे बाद. आदित्य सत्यविनायक कामोठे आणि वामिका स्टार पालघर आपण रेडी राहायचंय. यानंतर खुल्या गटाची मेगा फायनल आपण पाहणार आहोत. अगदी वेळेत मात्र आज अंतिम दिवस जो आहे तो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर शेवटची मेगा फायनल आपण पाहणार आहोत ती खुल्या गटाची. तब्बल 2.5 लाख रुपयांचा पुरस्कार त्या अंतिम विजेत्या संघाला. परंतु ही स्पर्धा कोण जिंकणार, हा खुल्या गटानंतरचा ओव्हर 40चा गट कोण जिंकणार. पुश केलाय. दीपू आलाय. एकापेक्षा एक वरचढ, एकापेक्षा एक मातब्बर आणि एकापेक्षा एक नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. असेल फॉर पॅकर. प्रसादचा नेक्स्ट बॉल. दीपल स्ट्राइक वर असेल. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका आहे. फ्रंट फुट वर येऊन मात्र ड्राइव्ह केलाय चेंडू. टॅप केलं यावेळेला. दीपू दीपू आहे आणि घाई नाहीये. अजिबात घाई करायची गरजही नाहीये तसं बघायला गेलं तर असेल पॅकरला. कारण धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. 4 ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. डॉट बॉल जरी झाला असला तरी मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या 49, 49 धावा. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहे धावफलक. शेवटची ओव्हर पाहूया काय घडणार. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा येणार. यावेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता तसं बघायला गेलं तर.
यावेळेला हवेत फटका खेळलाय आणि गॅप मध्ये आहे. काय म्हणावं या फलंदाजाच्या बॅटिंगला. जरा मित्रांनो याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दीपल शाह पचीसाठी. गॅप मध्ये फटके कसे खेळायचे ना हे आज जर कोणी दाखवलं असेल तर ते दीपल शाहनी. का माझ्या नावाचा बोलबाला राहिला इतक्या वर्षात अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये, हे आज त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला त्यांनी दाखवलंय. आणि यावेळेला आणखीन एक दर्जेदार चौकार, चौकारांची बरसात पाहायला मिळते. आणि ओपन लॉट मध्ये खुल्या गटातून जर आपण पाहिलं तर दीपल शाह याच संघाकडून असल्फा पॅकर कडूनच खेळत असताना मालिकावीराचा मानकरी ठरला होता आणि आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती त्याने मैदानावर केली आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन दीपल शाह पचीच्या माध्यमातून वैयक्तिक 38 धावांवर बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 57 धावा. यावेळेला फसवा बॉल, चांगला टर्न मिळतोय, चांगला स्पिन, चांगली फिरकी पाहायला मिळते. वसंत अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिला जाणारा सामना आता यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळणार. खुल्या गटाची मेगा फायनल. वामिका स्टार पालघर पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये दाखल झालेला संघ आणि पहिल्याच वर्षी मात्र मेगा फायनल गाठलेला संघ वामिका स्टार यानंतर. आणि त्यांचा सामना होणार तो वर्षीचा अंतिम विजेता संघ आदित्य सत्यविनायक कामोठे या संघासोबत. शेवटचा चेंडू आहे डावाचा. 59 विथ द लॉस ऑफ 1. 59 एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही एक बॉल बाकी आहे. काय करेल दीपल शेवटच्या बॉलवर. वसंत आहे बॉलिंग साठी. आणि शेवटच्या बॉलवर बाद होणार का. होय, विकेट घालवली आहे. शेवटच्या पेज घेऊन बॉल जातोय सरळ कव्हर क्षेत्राकडे फिल्डरच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. 2 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 59 आणि येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये मात्र या मेगा फायनलला जिंकण्यासाठी टर्मिनेटर कल्याणला 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीने बनवायच्या 60 धावा. 62 विन. and 60 runs to win. वामिका स्टार पालघर आणि आदित्य सत्यविनायक कामोठे आपण तयार राहायचंय. मेगा फायनलचा जो टॉस आहे तो मैदानावर खेळपट्टीच्या मध्ये होणार आहे, त्यामुळे आपल्या सर्व खेळाडूंना तयार राहायला सांगायचंय. जशी ही मॅच संपेल त्वरित आपण मैदानाच्या खेळपट्टीच्या बाजूला लाईनअप करून घ्यायचं. बघा, पारितोषिकांची लयलूट होणार आहे खेळाडूंवरती. रोख रकमेची बक्षिसं तर आहेतच, परंतु मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी बरीच पारितोषिकं या स्पर्धेत जाणार आहेत. खुल्या गटासाठी 2,50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबत एक आकर्षक असा क्रिस्टल वाय चषक 2024 सीझन 14.
तर उपविजेत्यासाठी मात्र 1,50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. ओव्हर 40 गटासाठी मात्र प्रथम क्रमांकासाठी 60,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा क्रिस्टल वाय चषक 2024. तर उपविजेत्यासाठी मात्र 40,000 रुपये रोख रक्कम आणि महिला गटासाठी जर आपण पाहिलं तर 25,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा क्रिस्टल वाय चषक 2024 आणि उपविजेत्यासाठी 15,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. 3 विविध गटात खेळवली गेलेली स्पर्धा आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. याच साठी केला होता अट्टहास की हा दिवस गोड व्हावा आणि अतिशय मेहनत अतिशय परिश्रमाने मात्र आज गेले 5 दिवस मंगेश नारकर मित्रमंडळाचे हे कार्यकर्ते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र परिश्रम घेत आहेत, मेहनत करतायत. प्रत्येक जण आपलं योगदान देतोय या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. ज्याला ज्याला जे काम दिले ते काम तो मात्र अगदी प्रामाणिकपणे करतोय. ज्याच्या खांद्यावरती जी जिम्मेदारी सोपवली आहे ती जिम्मेदारी तो पार पाडतोय. दरम्यान शैलेश पहिली ओव्हर घेऊन पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटिंगसाठी मात्र विकी आणि सचिनची जोडी मैदानावर आली आहे. अतिरिक्त धावेने सुरुवात होते सामन्याच्या दुसऱ्या डावाची. 30 चेंडू आणि 60 धावांचा करायचा आहे पाठलाग. त्यामध्ये 1 धाव अतिरिक्त स्वरूपातून आली आहे. 30 चेंडू आणि आता मात्र 59 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी टर्मिनेटर कल्याण संघाला. यावेळेला मात्र चांगला संपर्क, परंतु सचिन राणे बॉलवर येत आहेत. पाठीमागे मात्र दीपलही आहे. शैलेशचा पुढील चेंडू स्ट्राइक वर येतो. यावेळेला सचिन नावाप्रमाणे कामगिरी ही करावी लागेल आणि त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. त्रिफळा चितवतोय सचिन. आज हा सचिनचा बोल्ड पाहिल्यानंतर मात्र ब्रॅड हॉचची आठवण झाली. ज्या वेळेला पहिल्यांदा ब्रॅड हॉच ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत होता त्यावेळेला त्याचा त्रिफळा सचिन तेंडुलकर. बॅटर नेम सांगा. दिनेश आलाय. त्यावेळेला भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी त्या बॉलवर असं त्यांना लिहून दिलं की यापुढे तू कधीच माझा बोल्ड करू शकणार नाहीस. आणि आज ही मॅच चालू असताना मात्र आपण जर पाहिलात तर समालोचन कक्षामध्ये शुभागमन झालंय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण मुंबई भूषण समालोचक चंद्रकांत शेट्टे सर पुन्हा एकदा या स्पर्धेसोबत जुडले जात आहेत. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मेगा फायनल आपण पाहतोय. मोठं लक्ष आहे. दीपल शाह पची आहे कव्हर पॉइंटला. यावेळेला मात्र जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर 40 ची मॅच आहे. मेगा फायनल. लक्ष मोठं आहे. प्रयत्न करावे लागतील. 1 विकेट गमावली आहे सुरुवातीच्या ओव्हर मध्येच. 4 चेंडू पूर्ण. धावसंख्या झाली आहे 3. शैलेश यावेळेला मात्र कव्हर पॉइंट कडे खेळलाय फटका. दिनेशच्या बॅटमधून मात्र एकेरी धाव आली आहे. मंगेश नारकर मित्रमंडळाचं आयोजन आपण पाहतोय. पुढील 2 संघांनी तयार. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर चोरट्या धावेच्या प्रयत्नात विकेट किपर त्या ठिकाणी तयार होते. बॉल गॅदर करण्यासाठी मात्र थ्रो केला गेला बॉलर एंडकडे. दिनेश तिकडे मात्र धडपडतोय, झगडतोय, संघर्ष करतोय, धावा जमवण्यासाठी तयार होते धाव घेण्यासाठी, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र त्याला विकीने अडवलं. डॉट बॉलने मात्र पहिल्या षटकाची होते सांगता आणि 1 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद. मात्र 4 धावा धावफलकावरती.
काय घडणार, काय बिघडणार, लक्ष तर मोठं आहे परंतु प्रयत्न करायचे सोडायचे नाहीयेत, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. तसं बघायला गेलं तर आपण टर्मिनेटर कल्याण संघ सुद्धा तितकाच तुल्यबळ संघ, एक मजबूत संघ, एक बलवान संघ आहे, एक बलशाली संघ आहे. त्या संघामध्ये सुद्धा बरेच विक्रमवीर खेळाडू आहेत. परंतु दीपल शाह आणि सचिन राणेनं जी काही आज पार्टनरशिप बिल्ड केली आणि जो काही समोर धावांचा डोंगर उभारलाय त्या समोर मात्र बॉडी लँग्वेज बदलली आहे. सेकंड इनिंग मध्ये 60 धावांचं लक्ष, 30 चेंडूंचा खेळ. लक्ष कठीण आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. यावेळेला जाऊन टॅप केलं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नरेश. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल परंतु एकेरी दुहेरी धावांनी जास्त भलं होणार नाहीये. इथे मात्र चौकारांची गरज आहे कुठेतरी टर्मिनेटरला हा सामना जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीने मात्र दीपलने बॅटिंग केली तशीच बॅटिंग मात्र टर्मिनेटरकडून होणं सुद्धा गरजेचं आहे. विकेट किपर चपळ आहेत, येत आहेत बॉलवर, अडवत आहेत बॉल, फेकतायत पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. विजय करतोय दुसरी ओव्हर, 2 चेंडू पूर्ण. स्वीप करायचा प्रयत्न होता आणि आणखीन एक डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर फलंदाजांवर वाढत जाईल, कारण ऑलरेडी मात्र दुप्पट धावसंख्या बनवायची आहे चेंडूंपेक्षा. दीपल शहा त्यांच्या हातातून मात्र बॉल सुटणं कठीण आहे. 3 बॉल झालेत, 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 2 टू गो, माफ करा, 2 टू गो. आणि आता मात्र 1 टू गो. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली आहे अवघ्या 7 धावांवर. आणि यावेळेला हवेत उसळलाय चेंडू, पाहूया काय घडतंय. नरेश येतोय बॉल खाली, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय यावेळेला दिनेशचा खेळ. आणखीन एक धक्का लागतोय. टर्मिनेटर कल्याण गमावतोय आपली आणखीन एक विकेट. महिलांच्या गटातून मात्र आपण जर पाहिलं तर या पर्वामध्ये आपल्याला एक नवीन विजेता सापडलाय, ओमकार मालाड. आज महिला गटाने मात्र बाजी मारली आहे, अंतिम विजेतेपद पटकावले या स्पर्धेचं. 25,000 रुपये रोख रक्कम आणि ओमकार मालाड पुरुष गटाच्या संघाकडून अधिक 10,000 रुपयांचं रोख रकमेचं बक्षीस त्यांना जाहीर करण्यात आलंय. न्यू बॅटर आलाय बाबू आणि बॉलिंग मार्क वरती मात्र येतोय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 घेऊन संदीप. सात वर 2 ओव्हरची समाप्ती. सामना जिंकण्यासाठी मात्र अजून 53 धावांची आवश्यकता. आणि त्रिफळाची जबरदस्त फिरकी, बोटांची जादू दाखवली. आल्या आल्या संदीपने त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का लागतोय टर्मिनेटर कल्याण टीमला. कुठेतरी मात्र हत्यार टाकलेत. तीन विकेट्स आणि 7 धावा. न्यू बॅटर येतोय प्रणेश. संदीपचा पुढील चेंडू. यावेळेला मात्र मनगटी फटका केला ऑन साइडला. मिड विकेट कडे मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं मिसफिल्ड करतायत. बॅकअप साठी मात्र फिल्डर आहेत. दीपू आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते प्रणेशला. स्ट्राइक वर येतोय बाबू. अगदी हा सामना आता कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय, कारण मोठं लक्ष असताना मात्र सुरुवातीलाच हत्यार टाकले होते. सुरुवातीचे 3 फलंदाज पहिल्या 3 ओव्हरमध्येच आपण जर पाहिलं तर गमावलेत आणि धावसंख्या ही तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये. तसं बघायला गेलं तर अवघ्या 9 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. बनवायच्या धावा 60. अजून 51 धावांची गरज आहे. अजून 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूत 51 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. रन मिळणार नाहीत. तितकं सोपं नाहीये इतकं मोठं लक्ष गाठणं. सुरुवातीपासूनच हा सामना जर जिंकायचा होता तर चौकारांची आतिषबाजी तुम्हाला करणं आवश्यक होतं.
प्रत्येक चेंडू मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु प्रॉपर संपर्क होत नाहीये, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करता येत नाहीये. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल सिंगल डिजिट मध्ये आहे. या वेळेला मात्र चौकार मिळेल. बऱ्याच वेळानंतर हा नशिबाचा चौकार आहे. कुठेतरी आत्मविश्वास वाढवेल थोडासा फलंदाजांचा, परंतु लक्ष अजून बरंच मोठं आहे, बरंच दूर आहे टर्मिनेटर कल्याण संघापासून. वर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर डबल डिजिट मध्ये हे धावफलक जाऊन पोहोचतंय. बरीच मेहनत करावी लागली दुहेरी अंकामध्ये पोहोचण्यासाठी. शेवटच्या बॉलवर आलेला हा चौकार आपण जसा पाहिला, त्यानंतर मात्र टर्मिनेटर संघाची धावसंख्या 2 अंकामध्ये जाऊन पोहोचते. 3 गडी बाद 13 धावा, 12 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र अजून 47 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक बॉल चौकार ठोकायचा आहे असंच म्हणावं लागेल. पॉवर प्ले स्वीकारलाय. स्ट्राइक वर असेल बाबू आणि नवीन ओव्हरसाठी वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये शैलेशने 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट पटकावली होती. एक अनुभवी गोलंदाजी आज पाहायला मिळाली होती शैलेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र येतोय शैलेश. राऊंड द विकेट, 6 टू गो. स्ट्राइक वरती बाबू. पहिला बॉल आणि पहिला बॉल वेग पाहायला मिळतोय, चांगली गती बघायला मिळते शैलेश कडून. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये जशी गोलंदाजी केली त्यावेळेला जास्त गतीचा वापर केला नाही, त्यावेळेला मात्र चांगली फिरकी दाखवली, परंतु यावेळेला गतीत चांगलं परिवर्तन, भन्नाट वेग पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवर. आणि बॅटची इनसाइड एज घेतोय, पाठीमागे डिक्लेअर मध्ये जाईल का? नाही, तर एकही धाव मिळणार नाहीये या बॉलवरती. अगदीच सामना थंडावलाय तसं बघायला गेलं तर, कारण सामना अगदीच थंडावलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन 1 विकेट मात्र दरम्यानची गमावली आहे. 4 विकेट्स आणि धावसंख्या अवघ्या 13 धावांवर. यावेळेला हलकासा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला, मिडल ऑफ द स्टंपवर जाऊन आदळला. पिचिंग चांगली होती, बॅट अँड पॅड मधून निघतोय, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि बाबूची विकेट येते. हे बॅटर भूषण हलक्या हाताने मात्र दिशा दाखवतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक मात्र बॉलचा पाठलाग करेल तोपर्यंत पहिली धाव तर वेगाने घेतली आहे आणि थ्रो जातोय तो मात्र सचिन राणे यांच्या हातामध्ये. शेवटचे 2 चेंडू चौथ्या षटकातले. या वेळेला मात्र सिंगल चोरटी धाव. दीपू मात्र त्या ठिकाणी थ्रो करतोय, पूर्ण ताकदीने थ्रो केला. निकम गेले 5 दिवस अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली आहे, त्याबद्दल त्यांचंही तितकंच कौतुक करावं लागेल. अगदी सोपं काम नाहीये. राहायला बदलापूरला आहेत, रोज रात्री स्पर्धा संपली 12 वाजू दे 1 वाजू दे, मग इथून बदलापूरला जायचं, मग सकाळी बरोबर जर 9:30ला मॅच आहे तर बदलापूरवरून 9:30ला मैदानावर यायचं आणि रोजचं तेच रुटीन झालंय मागील 5 दिवसांपासून. आणि मला वाटतं गेली कित्येक वर्ष या स्पर्धेशी त्यांचंही नाव जुळलं गेलेलं आहे. एक मानाची आणि एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि दरवर्षी न चुकता पंचांच्या भूमिकेसाठी मात्र अजित निकम सर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहत असतात. सहा चेंडू 44 धावांची आवश्यकता. आणि आपण जसं पाहिलं तर खोताचीवाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ गिरगावची माऊली यांच्या माध्यमातून स्वर्गीय उमेशजी मोरिये यांच्या स्मरणार्थ आज खेळाडूंसाठी मात्र आकर्षक असे स्मार्टवॉच सुद्धा भेटवस्तू म्हणून दिले जाणार आहेत. आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर या स्पर्धेदरम्यान त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहणारा बॅनर सुद्धा आपल्याला समोर पाहायला मिळतोय.
मंगेश नारकर मित्रमंडळ वाय चषकाच्या या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने स्वर्गीय उमेशजी मोरे यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय। आणि आज कोताचीवाडी महिला नवरात्रोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी महिला ज्या आहेत त्या आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्याचबरोबर त्यांच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी जे आहेत सभासद जे आहेत ही या स्पर्धा पाहण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये आज व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत। मी पुन्हा एकदा मंगेश नारकर मित्रमंडळाच्या वतीने कोताचीवाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ गिरगावची माऊली मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं व्यासपीठावरती मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। औपचारिकतापूर्ण ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे। एका मागोमाग येत आहेत विकेट आणि एक पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा सामना आता मात्र पूर्णपणे असल्फा पॅकर या संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय। अगदी एक हाती पद्धतीने मात्र ही मॅच कुठेतरी जिंकायचा प्रयत्न आहे असल्फा पॅकरचा। सुरुवातीला बॅटिंग केली त्यावेळेला मात्र एक मोठं धावफलक उभारलं, धावांचा डोंगर समोर उभा केला आणि दुसऱ्या बाजूने मात्र आता एका मागोमाग एक विकेट पटकावत चाललेत गोलंदाज। म्हणजे दोन्ही क्षेत्रातून मात्र चांगली कामगिरी। दीपल शहा अगदी आपण जर पाहिलं तर मालिकावीराच्या खेळाडूसाठी त्याचं नाव शॉर्टलिस्ट जाऊ शकतं। यानंतर मात्र खुल्या गटाचा अंतिम सामना वामिका स्टार पालघर। अगदी हा पालघरचा संघ पहिल्यांदाच या वाय चषकामध्ये सहभागी झाला आणि पहिल्यांदाच मेगा फायनल गाठली असा संघ असणार आहे वामिका स्टार पालघर आणि त्यांच्या विरोधात असेल आदित्य सत्यविनायक कामोठे। आणि अशा पद्धतीने मात्र असल्फा पॅकर ओव्हर 40 गटाचा अंतिम विजेता। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण असल्फा पॅकर संघाचं अभिनंदन करूया। मनपूर्वक अभिनंदन टीम असल्फा पॅकर अँड मनपूर्वक अभिनंदन टर्मिनेटर कल्याण। दोन्ही संघांनी चांगला खेळ आज गेल्या 5 दिवसांमध्ये या मैदानावर सादर केला आणि आपल्या संघाने केलेल्या सहकार्याबद्दल वेळेत उपस्थित राहिल्याबद्दल मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक 2024 पर्व 14च्या आयोजन समितीच्या वतीने आपल्या संघाचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। चला आता आदित्य सत्यविनायक कामोठे आणि वामिका स्टार पालघर दोन्ही टीम बॅटिंग लाईनअप करून घ्या। वामिका स्टार पालघर आणि आदित्य सत्यविनायक कामोठे दोन्ही टीमने लवकरात लवकर खेळपट्टीच्या बाजूला लाईनअप करून घ्या। या मेगा फायनलचा जो टॉस आहे तो मैदानावर पूर्ण केला जाईल।